एकत्र आले तर नुकसान कोणाचंच नाहीये, फायदाच होईल त्याच्यातनं. परंतु गरज अजितदादांच्याच पक्षाला आहे. त्यासाठी आम्ही उतावीळ झालोय आहोत. एकत्र आलो तर आपली एक ताकद वाढेल. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये बदल झालेला दिसतो. दोन्हीकडच्या काही गटांना असं वाटतं की स्थानिक लेवलवरती आघाडीचं राजकारण चालतं, युतीचं राजकारण चालतं. महानगरपालिकेची सत्ता ज्या पक्षाकडे जाईल, भाजपने तुम्हाला दूर केलेलं आहे. सरकारमध्ये जे पक्ष आहेत तेच एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसत आहेत. विरोधी पक्षांनी निवडणूक तशा एका अर्थाने सोडून दिलेली निवडणूक वाटते. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, निवडणुकीचे जो रणसंग्राम आहे ना, तो आता एकदम ऐन भरामध्ये आहे. कारण नगर परिषद आणि ह्याचं मतदान कालच झालेलं आहे. आणि पुढच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा केव्हाही जाहीर होऊ शकतील. म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, ह्या सगळ्या ज्या महानगरपालिका अनेक वर्ष रखडलेल्या ह्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते. कारण इथं नगरसेवक होत असतो, जिल्हा परिषद सदस्य होत असतो. आणि याच सगळ्या रणधुमाळीमध्ये, प्रचारामध्ये एक चर्चा फार जोरात होतीये. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची. नेमकी काय ही याच्याबद्दल चर्चा आहे आणि खास करून आपल्या पुण्यामध्ये ती चर्चा जोरात आहे. प्रशांत जगताप हे शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी त्या चर्चेच्या संदर्भामध्ये जे विधान केलं, की ते राजकारण काही काळासाठी थांबवू शकतात जर दोन्ही राष्ट्रवादीचे गट जर एकत्र झाले तर. परंतु आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचा जो गट आहे, त्याचे जे प्रवक्ते आहेत, विकास पासलकर आपल्या सोबत आहेत. त्यांची भूमिका याच्या संदर्भात जाणून घेणार आहे. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. मला सांगा की एकत्रीकरण येण्याची जी प्रक्रिया आहे, खरं तर आता ही प्रक्रिया म्हणजे दोन्ही गट अ, विचाराने एकच आहेत असंच बऱ्याचदा जाणवतं. पण आता काही शहरांमध्ये जसं पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं शरद पवार गटाचं जे काम आहे, ते प्रशांत जगताप यांनी आंदोलनं असतील, भूमिका असेल, या माध्यमातून ते केलेलं आहे. पण त्याच संदर्भामध्ये एकत्रीकरणाची ज्यावेळेस चर्चा सुरू झाली किंवा भेटी झाल्या, बाबा अशा बातम्या आल्या. त्यानंतर मात्र त्यांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं, जर एकत्रकरण होत असेल, तर मी त्याला आडवा येणार नाही. माझी भूमिका ही विरोधाची नाहीये. पण मला ते पटत नाहीये वैयक्तिक दृष्टिकोनातून आणि म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेईल. कारण ज्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे, त्या कार्यकर्त्यांना मात्र जर करण झालं, तर त्यांना न्याय मिळणार नाही. अशी त्यांची भूमिका आहे. तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? नाही, आता काय आहे की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तर हे दोन्ही पक्षांची एकच आहेत. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, हे दोन एक एक कुटुंबाचाच एक पक्ष होता. पक्षामध्ये विभागणी झाल्यानंतर आजच्या घडीला पुणे शहरामध्ये जे काही चित्र आहे, ते चित्र प्रशांतदादा आणि ज्या चर्चा चालू आहेत, तर ह्या पक्षीय पातळीवरती चर्चा चालू आहेत का कार्यकर्त्यांच्या पातळीवरती चर्चा चालू आहेत, याबद्दल आपण खात्रीशीररित्या सांगू शकत नाही. परंतु दोन्हीकडच्या काही गटांना असं वाटतं की जर आपण एकत्र आलो, तर आपण पुणे शहरामध्ये आपण एका चांगल्या ताकदीने पुढे येऊ शकतो. आणि त्यामुळं दोन्हीकडनंही काही प्रमुख कार्यकर्ते जे शहर पातळीवरती काम करतात किंवा जिल्हा पातळीवरती काम करतात, त्यांना असं वाटतं की कारण शेवटी हे कुटुंब म्हणूनच सगळेजण त्याकडे पाहतात. तर त्याच्यामधील काही कार्यकर्ते, काही प्रमुख पदाधिकारी याच्यामध्ये पुढाकार घेत असतील आणि एकत्र आलो तर आपली एक ताकद वाढेल आणि या ठिकाणी निश्चितरित्या फायदा होईल असं एका गटाला वाटतंय. तर एका गटाला असं वाटतंय की बाबा हे एकत्र येणं योग्य नाहीये किंवा काय.
जशी प्रशांत दादांची भूमिका आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक जण आपल्या पक्षाची ध्येय धोरणं आणि विचार करून या बाबतीमध्ये बोलत असावं. मी आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा यांच्या वतीने काही बोलायचं म्हटलं, तर हा सर्वस्वी पक्षीय लेव्हलवरचा विषय आहे. मोठ्या लेव्हलवरती दोन्हीकडनं जर ती चर्चा सुरू झाली, तर त्याच्यावरती अधिकृत बोलणं योग्य राहील. परंतु आज मितीला, आज आपण पुणे शहराचा एकूण विचार केला, तर एकंदरीत जर पाहिलं, तर काही ठिकाणी आज राजकीयदृष्ट्या व्यावहारिक गणितं जर मांडली, तर माननीय अजितदादांची सर्व पुणे शहरभर एक अनेक वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सातत्याने लोकांच्या प्रश्नांसाठी पुणे शहरामध्ये उपलब्ध असणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे दादा आणि त्या एका भावनेमुळं आणि दादांनी जी काही जोडलेली माणसं आहेत, पुणे शहर असतील, शहराच्या आउटस्कटला असतील आणि पुणे जिल्ह्यामध्ये, तर एक चांगली ताकद आहे. आणि माननीय पवार साहेबांच्या विचारांनी जोडलेली माणसं आज सुद्धा या शहरामध्ये आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. तर दोन्ही पक्षाची ताकद येऊ दोन्ही शकते. पक्षाची पण आता तुम्ही ताकद एकत्र आली मगाशी एक तर मुद्दा म्हणाला, की तुम्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती एकत्रीकरणाची ही चर्चा होऊ शकते. पण दोन्ही बाजूने असं जाहीर करण्यात आलं होतं, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. कुणाबरोबर युती आघाडी करायची हे स्थानिक नेतृत्वानं त्याच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस स्थानिक नेतृत्वाच्या संदर्भामध्ये ही चर्चा सुरू होते, तेव्हा कुठेतरी ते एकत्रीकरण होऊ शकत नाही, असं तर पाऊल आपल्याला दिसतंय. परंतु तरी सुद्धा म्हणजे एकत्रीकरणाला प्रशांत जगतापांचा विरोध दिसत नाही. म्हणजे विरोध आहे त्यांचा वैयक्तिक. पण ते असं म्हणतायत, की होत असेल तर तुम्ही करा, मी फक्त बाजूला होईल. पण एकत्रीकरण होण्यानं तुम्ही म्हणालात, की अजितदादांची ताकद आहे उपनगरांमध्ये. नेमकी काय ताकद आहे? काय सांगू शकता, की याचे फायदे काय आहेत म्हणजे एकत्र येण्याचे? नाही, काय आहे, माननीय अजितदादांची ताकद उपनगरांमध्येच नाही, तर पुणे शहरामध्ये, मध्य सिटीमध्ये सुद्धा ताकद आहे. त्याचं कारण असं आहे, की आपण हडपसरकडनं सुरुवात केली, तर हडपसरला आमदार चेतन तुपे आहेत. त्यांचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे. त्याबरोबर माजी आमदार सुनील टिंगरे जे आहेत, की मागच्या कालखंडामध्ये ते थोड्या मतांनी त्या ठिकाणी त्यांना पराजयाला सामोरं जावं लागलेलं आहे. परंतु ते आज शहराध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ किंवा लोकांमध्ये त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ताकद आहे. पलीकडे आपण बाणेर, बालेवाडी किंवा त्या परिसरामध्ये गेलो, तर बाबूराव चांदरे आहेत, जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत या सभागृहामधले. त्यांचं एक प्राबल्य आहे, की त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्षाची बाजू भक्कमपणे सांभाळलेली आहे. आणि मग आपण कात्रज, धनकवडी आणि त्या परिसरामध्ये गेलो, तर माजी महापौर दत्ता धनकवडे जे आहेत, त्यांचं एक हे आहे. वरती प्रकाश कदम आहेत. अनेक नगरसेवक आहेत. सिंहगड रोडला गेलो आपण, तर अनेक त्या ठिकाणी हे आपल्या महिला प्रदेशच्या अध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आहेत. विकास नाना दांगट सुद्धा आमच्या विचाराशी जुळवून घेणारे आहेत किंवा म्हणजे सिंहगड रोडला ही त्या ठिकाणी ताकद आहे. अक्रोड शेठ कुदळे आहेत. अलीकडं आपण आलो तर दिलीप भाऊ बराटे आहेत. सायलीताई वांजळे आहेत. म्हणजे एकूण पुणे शहराच्या आउटस्कर्टला विचार करताना पुणे शहर मध्यमध्ये आलो आपण, तर बाळासाहेब बोडके आहेत. म्हणजे या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत आणि शहराची एकूण रचना आपण लक्षात घेतली, तर या ठिकाणी माननीय दादांचं जे काही काम आहे, त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला साधारणतः हे लक्षात येईल, की पूर्ण पुणे शहरभर कार्यकर्त्यांचं एक जाळं आहे आणि प्रामुख्याने जे मतदारसंघामध्ये निवडून येणारे, पूर्वी असणारे नगरसेवक आणि त्यांचं जी काही संख्या आहे, हे संख्याबळ ताकदीचं आहे. एका नगरसेवकाची 2-2 नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता आहे आणि या क्षमतेचा विचार करता, की माननीय दादांची एक येथे चांगले नगरसेवक
निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडं खूप मोठी चांगली फळी आहे आणि त्या फळीच्या माध्यमातून म्हणजे केवळ नेते नाहीयेत, तर कार्यकर्ते आहेत, ग्राउंड लेव्हलवरचे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, माजी आमदार आहेत, अ, पुण्यनगरीचे महापौर राहिलेले आहेत, उपमहापौर राहिलेले आहेत, स्टँडिंगचे चेअरमन राहिलेले आहेत. असे अनेक पदाधिकारी हे त्यांच्या त्यांच्या वार्ड स्तरावरती त्यांची एक ताकद आहे आणि म्हणून शहराच्या उपनगरामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची पॉवरफुल असणारी ही टीम आहे. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा आपण प्रत्येक विभागामध्ये फिरलो तर आपल्याला लक्षात येईल, की माननीय दादांनी जी काही माणसं जोडलेली आहेत, तर त्या माणसांच्या शेवटी बळावरती, कार्यकर्त्याच्या ताकदीवरती आणि नेतृत्व म्हणून दादा गेल्या अनेक वर्ष पुणे शहराचं एक पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचं काम पाहत आहेत. पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्याचंच बऱ्यापैकी ग्रामीण लोक हे पुणे शहरामध्ये राहायला आहेत आणि त्यामुळं दादांचा एकूण आवाका, एकूण कामाची पद्धत पाहिली, तर तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये बदल झालेला पण दिसेल. आता त्यांचं म्हणणं असं आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर म्हणजे अजित पवारांच्या गटाबरोबर जाण्यापेक्षा जर आम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांच्याबरोबर जर आम्ही गेलो तर आमचीच सीट जास्त येतील असं कॅल्क्युलेशन त्यांचं आहे. हे प्रशांत जगतापांचं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं तसं. आणि मग ते असताना आणि एक सगळ्यात महत्त्वाचा जो एक घटक आहे एकत्रीकरणाला विरोध असण्यामध्ये, तो म्हणजे एक वैचारिक भूमिका. तुम्ही आता म्हणजे अजित पवार हे भाजपसोबत गेलेले आहेत. ज्यांच्याबरोबर वैचारिक मतभेद आहेत, वैचारिक विरोध आहे. असं असताना परत आता आपण त्यांच्याबरोबर का जायचं असा एक संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये. तुम्ही कसं याच्याकडे बघता? असं आहे, की ज्यावेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतो, त्यावेळेस काँग्रेस शिवसेनेबरोबर युती करते किंवा भाजप दुसऱ्या पक्षाबरोबर युती करते. कारण स्थानिक लेव्हलवरती आघाडीचं राजकारण चालतं, युतीचं राजकारण चालतं. एकाच ठिकाणी एखादी नगर परिषद आपण दौंडचं उदाहरण घेऊयात. तिथे अनेक पक्ष एक येऊन एक आघाडी निर्माण झाली. असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतं आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला तुमची ताकदीबरोबर इतर काही घटक किंवा इतर काही पक्ष सगळे बरोबर आले, तर ती निश्चितरित्या ताकद वाढते आणि त्यामुळं इथं स्थानिक काय प्रश्न आहेत, ह्या राज्याची आणि देशाची निवडणूक नाहीये. इथले स्थानिक काय प्रश्न आहेत, इथं गटर पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजेत. इथल्या स्थानिक वार्ड स्तरीवरच्या डेव्हलपमेंट्स हव्या आहेत. मग वार्ड स्तरीवरती डेव्हलपमेंट हव्या आहेत, तर सत्ता ज्या पक्षाबरोबर सत्ता या महानगरपालिकेची सत्ता ज्या पक्षाकडे जाईल, त्या पक्षाचं प्राबल्य राहतं. तिथं विकासाची कामं होतात आणि मग एखाद दुसरा शिलेदार निवडून आल्यानंतर त्या त्याला निधीची कमतरता पडते किंवा अनेक अडचणी येतात. तर त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी, युती हे सगळे एकत्र होऊन कधी-कधी नवीनच चित्र आपल्याला पाहावयास मिळतं. जे जे नगर परिषदांमध्ये आता पाहतोय आम्ही आणि जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आघाड्या आणि युती हे वेगवेगळे पक्ष जे वैचारिकदृष्ट्या एकमेकाच्या विरोधामध्ये सुद्धा असतील, परंतु ते त्या ठिकाणी एकत्र येतात. एकत्र कारण देशाची निवडणूक, लोकसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक जी आहे, ह्या निवडणुकांमध्ये विचारधारा, वैचारिक अशा पद्धतीचा हे असतो. हे स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या बरोबर, बरोबर. निवडणुका. पण दुसरी एक चर्चा अशी होती, की खरं तर गरज अजितदादांच्याच पक्षाला आहे. म्हणून ते शरद पवारांचा पक्ष गळाला लावण्याची एक चर्चा होतीये. ही खरी आहे म्हणजे का तुमच्या पक्षाची ताकद कमी पडणार आहे? कारण भाजपने तुम्हाला दूर केलेलं आहे. नाही, नाही असं बिलकुल नाहीये. कारण माननीय मी ह्या अगोदर सांगितलं आपल्याला, की माननीय अजितदादांची ताकद काय आहे आणि कशी आहे, हे आज आपण मला इतर पक्षांवरती काही चर्चा नाही करायची. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मी आज नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या पूर्ण आता सध्या मी राज्यातल्या पाहिलेल्या आहेत. तर मला आजच्या घडीला विरोधामधले जे काही पक्ष आहेत, त्या पक्षांच्या प्रचारामध्ये नेते सुद्धा फिरकलेले दिसलेले नाहीयेत आणि त्यामुळे तो आज लोकांमध्ये
आज जे सरकारमध्ये जे पक्ष आहेत तेच एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसत आहेत आणि त्यामुळं आपल्याला हे लक्षात येईल की विरोधी पक्षांनी निवडणूक तशा एका अर्थाने सोडून दिलेली निवडणूक वाटते आणि म्हणून असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे की अजितदादांच्या पुणे शहरामध्ये पक्षाला ताकद घेण्यासाठी आम्ही उतावीळ झालोय आहोत किंवा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय असं बिलकुल नाहीये. माननीय दादांची एक अत्यंत खंबीर अशी ताकद आहे. ती कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे. त्या पक्षामध्ये नेते आहेत ज्यांची स्वतःची एक कुवत आहे. त्या कुवतीनुसार, त्या क्षमतेनुसार 3-3, 4-4 लोक निवडून आणण्याची त्यांची क्षमता आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आपला प्रभाव निर्माण करून त्या ठिकाणी आपली लोकं निवडून येतील. अशा पद्धतीचे दादांकडे चांगले नेते काय आणि चित्र कार्यकर्ते. चित्र काय दिसेल म्हणजे निवडणुकीमध्ये एकत्र आलेले दोन्ही पक्ष दिसतील का स्वतंत्रच दिसतील? नाही, हे हा विषय मी माझ्या लेव्हलवरचा विषय नाहीये. हा वरिष्ठांच्या पातळीवरचा विषय आहे. मला स्वतःला व्यक्तिगत पातळीवरती जर विचारलं, तर एकत्र आले तर नुकसान कोणाचंच नाहीये. फायदाच होईल त्याच्यातनं. परंतु हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ पातळीवरचा आहे आणि त्यावरती मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाहीये. अगदी सीतापेनं त्याला बगल दिलेली आहे पासलकरांनी खरं तर. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अ, विचारांवर लढवल्या जात नाहीत. हे त्यांनी जो मांडलेला मुद्दा आहे तो खरा आहे. कारण आपल्याला अनेक ठिकाणी असे गट-तट एकत्र आलेले दिसतात. म्हणजे खूप विरोधातले गट आहे ना, अगदी भाजप आणि काँग्रेस ह्यातले सुद्धा काही कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन निवडणुका लढताना अनेक ठिकाणी दिसतात आपल्याला. अशी ही निवडणूक होत असते स्थानिक स्वराज्य संस्थाची. आणि पुण्यामध्ये जे महापालिकेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये खरंच राष्ट्रवादीचे हे 2 गट एकत्र येताना दिसतील आणि फक्त पुणे शहरच नाही, तर महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे, की या निवडणुकीच्या निमित्तानं कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस जी दुभंगली आहे, जी फुटली आहे, ती या निमित्तानं एकत्र येईल आणि ही निवडणूक ही त्याची संधी असेल असं बोललं जातंय. हे कितपत खरं आहे किंवा ह्या फक्तच हवेतल्या चर्चा आहेत, हे आपल्याला निवडणुकीमध्येच कळेल. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.